तर आतापर्यंत तुझ्या माहितीतून आम्हाला काय ऐकायला मिळेल? नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा हे सीझन एक वेगळं सीझन गेलं आहे संकेत, इतकंच म्हणेल मी. कारण या सीझनमध्ये नो डाऊट वाघवेळ संघ टॉप रँकिंगवर आहेच, राईस संघ क्रमांक 2वर आहे. मात्र या व्यतिरिक्त काही नवख्या संघानं देखील या सीझनमध्ये बाजी मारली. म्हणजे एक म्हणायचं गेलं तर पांजू संघ जवळपास 2 वेळा ग्रँड फायनलपर्यंत पोहोचला तो संघ. त्यानंतर म्हणायचं गेलं तर एन एस बांदर संघ देखील ग्रँड फायनलपर्यंत पोहोचला गेला होता. नवघर संघानं काही क्रमांकाची पारितोषिक पटकावले आहेत. पेनकरपडा संघानं देखील आपलं खातं उघडले, तर मीरा संघानं देखील यावर्षी ट्रॉफीज आपल्या म्हणजे जवळपास आपल्यामध्ये मिळवले आहे. त्याच्यामुळे भरपूर बदल आहे. आणि हा बदल का झाला आहे हे देखील मी तुला सांगेल. कारण यावर्षी 35चे खेळाडू बरेचसे जे 40मध्ये आले आहेत, याचं नक्कीच बेनिफिट अनेक संघांना झाले. त्यानंतर या सीझनमध्ये एक तर काही मोठे रेकॉर्ड तुटले देखील गेले. 97 धावांचा जो रेकॉर्ड होता 5 षटकांमध्ये, तो रेकॉर्ड तुटला गेला. 115 धावा 40+ क्रिकेटमध्ये 5 ओव्हरमध्ये 115 धावा होताना पाहिले आहेत. त्यानंतर संकेत जवळपास प्रथम बॅटिंग करताना एक तर संघ निव्वळ 8 धावसंख्येवर ऑल आऊट झाला होता 5 ओव्हरमध्ये. हा देखील एक रेकॉर्ड घडला आहे यावर्षी. तर भरपूर काही चढ उतार पाहिलेत या 40+ क्रिकेटमध्ये. क्या बात आहे, असे रेकॉर्ड सर्व होतच जाणार. चला सुरुवात करूया आजच्या 19व्या स्पर्धेला. आर के क्रीडा मंडळ मोरवा आयोजित स्वर्गीय गोविंदराजी पाटील चषक सुरू झालाय. पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी, फक्त आणि फक्त ड्राईव्ह केलाय कव्हरला. चांगला फटका निलेश पाटील यांच्या बॅटमध्ये दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. तिथे झालाय डायरेक्ट हिट आणि परतावं लागेल ते म्हणजे एका मोठ्या खेळाडूला. मनोज पाटील बाद नाराज आहेत. अगदी पहिल्या चेंडूवर कुणालाच वाटत नसतं की बाद व्हावं, मात्र मनोज पाटील इथे परतलेले आहेत. दुसरी धाव घेताना कदाचित थोडीशी उशिरा आले. भरपूर लवकर पहिली धाव घेणं गरजेचं होतं, मात्र कुठेतरी ते अडकले आणि त्याचाच विपरीत परिणाम संघावर झालाय. पहिला फलंदाज अगदी आपण बघतोय 1 धाव असताना धावची चेरपण बाद टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टरचा. तर पहिला धक्का बसतोय. अतिशय चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळालं शॉर्ट कव्हर मध्ये आणि निश्चितच चांगला थ्रो देखील आला. डायरेक्ट हिट झाला आणि मनोज पाटील बाद झाले. पहिला धक्का बसलाय. धावसंख्या 1 आहे. मात्र ही स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली 19वी स्पर्धा आणि आर के क्रीडा मंडळ आयोजकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय गोविंदराजी पाटील 40+ मास्टर चषक 2025 तुम्ही एन्जॉय करताय. पुढचा चेंडू प्रशांत वर्तक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, जास्त शफल झाले आणि त्यानंतर टर्न केला चेंडू. जर बघितला तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगला थ्रो, मात्र तिथे गॅदर राहू शकला नाही. तरी सुद्धा एकच धाव मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. महेंद्र पाटील बाबू या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळालेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मात्र बाबू म्हटलं तर फक्त क्रिकेट नाहीये, बाबू म्हटलं तर वेशभूषाकार. कारण जबरदस्त वेशभूषा स्पर्धांमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेला हा कलाकार आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेट आणि एकूणच त्याची जी इतर लकब आहे या सगळ्यांचा मिलाफ असलेला हा खेळाडू आणि एकूणच पर्सन आपल्याला पाहायला मिळतो. हे व्यक्तित्व वेगळं आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो जाईल तिथे त्याचा ऑरा असतो. नाव आहे महेंद्र पाटील बाबू. हो चांगला चेंडू होता, फ्लाइट दिलं होतं, तिथून हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा केलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि जागेवरून सेट करण्याचा हा प्रयत्न मात्र थोडासा खराब झालाय. चेंडू इथे निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी प्रशांत वर्तक यांची. यावेळेला पुन्हा एकदा मिस केलंय. ये क्या चल रहा है महेंद्र पाटील बाबू, चेंडू दिसत नाहीयेत का हा देखील प्रश्न विचारावा लागेल. मात्र प्रशांत वर्तक यांची फिरकी आता काम करू लागले. अगदी हाय ऍक्शन आहे. 6 फुटाची हाईट आहे. चेंडू 7 फुटावरून येतोय, तिथून फ्लाइट दिली जाते. गुड बॉलिंग. यावेळेला पुढे फटका फसलाय. हा झेल टिपला जातोय तो म्हणजे मोनच्या माध्यमातून आणि इथे अजून एक धक्का. महेंद्र पाटील बाबू अगदी आपण बघतोय शून्यावर परततील, मात्र 0 आकडा ओलांडण्यासाठी देखील त्यांनी 3 चेंडू खर्च केलेले आहेत. मोठा धक्का टीम ओम ब्रह्मदेव मास्टर्सला. पहिल्या षटकामध्ये परिस्थिती वेगळी आहे.
सिमेंट कॉन्क्रीटची विकेट नाही आहे, विकेट आहे अगदी मातीची. आणि काय ती रोल केलंय, काय पाणी दिसतंय एकूणच या विकेटवर. आणि अजूनही मॉइश्चर आहे, त्यामुळे पहिलं नाणेफेक जिंकून इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि आत्तापर्यंत हा निर्णय अतिशय योग्य ठरतोय, कारण धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 2 आणि गडी बाद झालेत 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय पाटील उतरलाय. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू टीम ओम ब्रह्मदेव गोडदेवचा. इथून पुढे या मॅचला कलाटणी मिळणार का, इथून पुढे या मॅचला अजून काही वेगळी पद्धतीने पुढे जाण्यासाठी रस्ता मिळेल का, यासाठी प्रयत्नशील असतील हे दोन्ही बॅटर. मात्र प्रशांत वर्तक यांचं कौतुक करायलाच हवं. अगदी पहिल्या चेंडूपासून दिशांत टप्प्यावर कंट्रोल दाखवलाय. अजूनपर्यंत एकही चेंडू त्यांनी अवांतर हाताळलेला नाही आहे आणि असं वाटतंय की पेनकर पड्यामधून येतानाच ते सेट आहेत. जय पाटील, ओ हा चेंडू बघा, फ्लाईट न चकवलाय. टप्पा पडल्यानंतर ऑब्जेक्ट डिलिव्हरी, टप्पा पडला, आत आलाय आणि इथून फक्त मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. काय ओव्हर राहिलंय. अगदी आपण बघतोय ही पहिली ओव्हर आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त 2. म्हणजे निर्णय किती अतिशय योग्य झाला. यापेक्षा मी म्हणेन की प्रशांत वर्तक यांची कामगिरी अफलातून राहिली आहे. मला वाटतं मातीचा विकेटचा हा परिणाम देखील असू शकतो, हातांची जादू देखील आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची जादू आहे ती म्हणजे सकाळच्या नाश्त्याची. आज आर के क्रीडा मंडळानं अतिशय सुग्रास नाश्ता केलाय, थँक्यू व्हेरी मच. आणि सकाळचे पोहे पचलेत. हेमंत येतोय गोलंदाजी मार्कवर, दुसरं षटक. मात्र इथून पुढे गोळदेव टीम आपण बघतोय. मागच्या स्पर्धेचा हा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एन एस भाईंदरची स्पर्धा झाली तिथे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघानं विजेतेपद पटकावलंय. यंदाच्या हंगामात जर गोडदेवची कामगिरी जर बघितली तर अफलातून आहे आणि निश्चितच अनेक धक्के. अगदी दमनच्या स्पर्धेपासून जर विचार केला तर गोडदेव टीमनं कलात्मक कामगिरी केली आहे. मात्र या पहिल्याच मॅच मध्ये सध्या परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. धावसंख्या 2, गडी बाद 2, पहिली ओव्हर संपली आहे. आतापर्यंत जर बघितलं या संपूर्ण स्पर्धांमध्ये 2 विजेतेपदे त्यांनी पटकावलेली आहेत आणि त्यामुळेच हा संघ एक डार्क हॉर्स ठरतो नेहमीच मोठमोठ्या संघांसाठी. हेमंत टू निलेश पाटील, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू जर बघितला तर डीप मिड विकेटला आहे, एकच धाव मिळेल. गुड कलेक्ट अँड थ्रो. कमिटमेंट बघा, पेनकरपाडा संघ आज वेगळ्या पद्धतीने मला दिसतोय आणि कदाचित आज सगळेजण हनुमान मंदिरात जाऊन आलेले दिसत आहेत, त्यामुळे आशीर्वाद आहेत. मात्र हे मॉइश्चर, जोपर्यंत विकेटवर मॉइश्चर आहे तोपर्यंत बॅटरसाठी ही विकेट थोडीशी जास्त आणि जास्त प्रतिकूल असेल. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावाच लागेल, कारण जय पाटील यांना आपण बघतोय अग्निशमन दलातील जबरदस्त कर्मचारी आहेत आणि तिथून टू द रेस्क्यू जय पाटील ठरणार. घ्या यावेळेला डाऊन द लेग जाणार चेंडू आहे, छेडलाय त्याला. किती धावा मिळतील, इथे धावा मिळतील. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय, चेंडू बाहेर जातोय. 4 धावा आणि हा आमचा श्रीकृष्ण पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या 7. लक्षात घ्या, जी 2 झाडं मैदानाच्या आतमध्ये आहेत तिकडे जर चेंडू लागला तर 4 धावा असतील. लक्षात घ्या, या गोष्टीकडे तुमचं पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. प्रत्येक येणाऱ्या संघाने या गोष्टीकडे लक्ष घालायचं आहे. आम्ही वारंवार समालोचनाच्या माध्यमातून या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. स्वागत आहे सर्वांचं. डीबीएन लाईव्ह नारंगी परिसरातील एक अफलातून चॅनल, अफलातून ग्राफिक्स त्यांच्या माध्यमातून दाखवले जातात. जबरदस्त काम आहे डीबीएनचं, त्यांचंही करूया स्वागत. नेक्स्ट बॉल हेमंत टू जय पाटील. हा चेंडू नो बॉल आहे, अगदी लाईन क्रॉस करणारा चेंडू आहे. यस, थँक्यू व्हेरी मच अंपायर. जास्त ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, मात्र लाईन खराब होती आणि जी एक लाईन आम्ही आखलंय रिटर्न क्रीजची आपण लाईन पाहतोय त्याच्याही बाहेर टाकलेला चेंडू होता, त्यामुळे पंचांनी तो नो बॉल केलाय. मात्र हे आगडी कोळी क्रिकेट आहे, कोणत्याही प्रकारचं फ्री हिट इथे नसेल. मात्र एक चेंडू जास्त टाकावा लागेल या षटकामध्ये. हो, हा चेंडू चांगला आहे. इथे एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे हेमंत आपली साईड चेंज केली. त्याला जो अँगल हवा होता तो अँगल आता त्यांनी व्यवस्थित यूज केलाय. मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी होती, या बाउन्सने बीट केलंय ते म्हणजे जय पाटीलला. कठीण आहे सध्या तरी. पहिला 1 तास इम्पॉर्टंट आहे या विकेटवरचा.
कारण मगाशी आम्ही पिच रिपोर्ट तर केलं नाही, मात्र ज्या पद्धतीने ही पिच दिसते त्यानुसार पहिला एक तास इम्पॉर्टंट आहे या विकेटवरचा. नंतर मात्र ही विकेट तापणार आहे, धावा येणार आहेत. नेक्स्ट बॉल वर पिच केलाय. अपील तिथे जबरदस्त झालं होतं, ते म्हणजे यष्टिरक्षकाच्या मार्फत. मात्र कॉन्फिडंट नव्हते तिथे गोलंदाज. लेग बायचा इशारा झालाय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9 धावा. उत्तर शोधावं लागेल ओम ब्रह्मदेव गोडदेवला. मात्र हे दोन चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, जे कुठूनही मॅच पुढे नेऊ शकतात. निलेश पाटील आणि जय पाटील, कॅप्टन आहे निलेश, आणि त्यामुळे आपली जबाबदारी ओळखतात. फुलपी जिल्ह्यावरती पुन्हा एकदा जर बघितलं तर ऑन साईडला फटका आहे. बॅटन पॅड मधला चेंडूला ट्रॅव्हल होतो ऑन साईडला. एक धाव आणि दुसरी धाव. कॉल थोडंसं जिकिरीचं होतं, मात्र या 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसत. धावसंख्या 11वर जाऊन पोहोचली आहे. इथून थोडासा मोमेंटम शिफ्ट होताना दिसेल का, कारण पहिल्या षटकात अगदी पाहिलं आपण 2 धावा आणि 2 गडी बाद होते. त्यामुळे या षटकात आतापर्यंत विकेट नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव संघासाठी आगरी कोळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आगरी कोळी युवकांचं क्रिकेट देखील अतिशय चांगल्या पद्धतीने बहरते, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. फुल टॉस डिलिव्हरी आहे. डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण गणेश यांचं 1 बाउन्सवर. थ्रो देखील लगेच दिला जातोय. गुड क्रिकेट, बेसिक चांगलं दिसतोय. या एकाच धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 12 या आकड्यावर. षटक संपले, 2 धावसंख्या 12, सरासरी आहे फक्त 6ची. त्यामुळे या मॅच मध्ये अनेक वेगवेगळे रंग तुम्हाला पाहायला मिळतील. आर के मोरवा भरपूर मोठा इतिहास आणि निश्चितच आनंद या गोष्टीसाठी आहे की आर के मोरवा मंडळानं ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी फक्त त्यांनी केल्या नाही, तर त्या त्यांनी जतन देखील केल्यात. ही गोष्ट महत्वाची आहे. हे मैदान आजही आठवत आहे. ज्यावेळा पहिल्यांदा या मैदानावर आलो होतो तो 94चा सीझन होता. 94ला फक्त एक झाड, ते खाजरीचं झाड आम्हाला दिसायचं, आणि आज वनराई फुललंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कोणी केल्या तर आर के क्रीडा मंडळाने केल्या. कारण हे मैदान हे आपलं मैदान आहे आणि या आपल्या मैदानावर हक्क देखील आपलाच असला पाहिजे. त्यामुळे निश्चितच आर के मंडळाचं आणि इकडच्या सगळ्या ग्रामस्थांचं मनापासून कौतुक आहे. क्रिकेट कित्येक चांगलं क्रिकेट या मैदानावर आपण पाहिले. अगदी नाईट गेम क्रिकेट देखील पाहिले, पावसाळी क्रिकेट देखील पाहिले, डे क्रिकेट देखील. हॅलो, सातत्याने तर अनेक स्पर्धा या एकूणच मैदानात होत असतात. आता जर बघितलं तर अनेक कॉर्पोरेट स्पर्धा देखील या एकूणच मैदानावर होत असतात. त्यामुळे या मैदानाची डागडुजी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे केली जाते. आणि सध्या आपण बघतोय ऑन साईडला जर बघितलं तर अतिशय चांगली जाळी देखील उभारण्यात येते. यावेळेला हा फटका अफलातून आहे. षटकार, या मालिकेतील पहिला षटकार टीम कॅप्टन गोडदेवच्या नावावर जातोय, तो म्हणजे निलेश पाटीलच्या. वेल डन षटकार. अफलातून फटका होता. मॅडम बॅट मधला चेंडू, मात्र धावसंख्या वाढवायची आहे, हा आविर्भाव होता आणि हा नजाकत भरा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लॅट 6 बाय निलेश पाटील. या षटकानं संघाची धावसंख्या 18वर जाऊन पोहोचली आहे. मी माशी म्हटलं की इथून मोमेंटम थोडासा शिफ्ट होताना दिसेल. NS बाइंदरचा संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच NS बाइंदर आहे, त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजे टीम वाघबीळ. डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. इथे किती धावा मिळतील हा प्रश्न आहे. गणेश चेंडू उचलेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी येणार का, नाही आलेत. गुड थ्रो, एकच धाव. चांगली कमिटमेंट पाहायला मिळते. 40+ मास्टरचं क्रिकेट देखील अगदी आपण बघतोय यंग क्रिकेटला टक्कर देईल या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कमिटमेंट. अगदी वेळेवर संघ येतात आणि वेळेवर सामने सुरू होतात. विशाल, हा चेंडू चेक केला जाईल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. जास्त बाहेर टाकला जातोय. थँक्यू व्हेरी मच. पंचांच्या भूमिकेत तुम्ही अशोक राऊत यांना पाहू शकता, मॅन फ्रॉम नवघर. तर दुसऱ्या बाजूला मोरवा भाटचा एक अप्रतिम खेळाडू ईश्वरदास माझी हे पंच म्हणून पाहायला मिळत आहेत. दोन्ही अनुभवी खेळाडू. पुन्हा एकदा समोर खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये आहे. गणेश पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि तो चांगली कामगिरी करतोय टीम पिनकर पाड्यासाठी. अजून एक धाव फलकावर. 21 धावा.
नेक्स्ट बॉल विशाल. पुन्हा एकदा बॅट मधला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथून त्याला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. गणेश व्हॉट अ फिल्डिंग, सुपर्ब एफर्ट. काय जबरदस्त स्टॅमिना गणेशकडे आणि तिथून आपल्या टीमला अगदी सर्व तोपरी मदत तो करतोय. वेलफिल्ड ही गरज असते, ही कमिट. वन्स अगेन विशाल टू जय पाटील. समोर टाकलाय आणि चेंडूचा कार्यक्रम केलाय. हा आहे जय पाटील, सोडणार नाहीये. षटकार, सुपर शॉट. या षटकात धावसंख्या वाढते, या षटकात धावसंख्या वाढते. आर के क्रीडा मंडळाला विनंती आहे, जरा मोठ्या पाण्याच्या बॉटल्स रेडी ठेवा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जावं लागेल, कारण आपण बघतोय उकाडा आहे, अजूनही उकाडा आहे. मैदानाच्या आतमध्ये काचट आपण 2 दिवस अनुभवणार आहोत. यस, पाण्याची व्यवस्था आहे. नेक्स्ट बॉल विशाल. पुन्हा एकदा एक चांगला फटका, यावेळेला तो जास्त हवेत आहे. गणेश आहे झेल खाली, एक अप्रतिम क्षेत्ररक्षक. इथे मात्र जय पाटीलची खेळी संपुष्टात. मात्र त्या अगोदर आपल्या टीमला एका सुस्थितीत नेलंय जयनी, त्यामुळे निश्चितच या मॅचला कलाटणी लाभलंय. षटक संपलेले 3 धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28. म्हणजे बघा, जी सरासरी होती ती आता वाढली. पहिल्या षटकात धावसंख्या 2, सरासरी 2. 2 षटकात धावसंख्या होती ती म्हणजे 12, सरासरी होती 6 आणि 3 षटकानंतर धावसंख्या दिसते ती म्हणजे 28. सरासरी आपण बघतोय 9.33 ची पाहायला मिळते. त्यामुळे चांगला मोमेंटम शिफ्ट झालाय. वेल प्लेड जय पाटील. मात्र इथे जयची खेळी संपुष्टात. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत, म्हणजे शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये गोडदेव टीम कितपर्यंत मजल मारेल थोड्याच वेळात या गोष्टीचा उलगडा होणार आहे. मात्र टीम पेनकरपडा देखील आपले प्रयत्न करते. एक जबरदस्त सामना होईल याबद्दल शंका नाहीये. जरा आपल्या एकूणच मैदानाच्या आतमध्ये येणारा जो मुख्य गेट आहे, जरा पार्किंग जरा व्यवस्थित करा प्लीज. लक्षात घ्या, तुमच्या बाईकच्या पार्किंग जरा व्यवस्थित करा. थोडीशी शिस्त दाखवली तर निश्चितच आपण इथे चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. आमचे अनेक मान्यवर येणार आहेत, मात्र गेटच्या आजूबाजूला जरा बाईकची पार्किंग व्यवस्थित करा. तीन षटक संपले, धावसंख्या 28 झाले. इथून पुढे अजून 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजून धावसंख्येला आकार किती येणार. गोलंदाजी मार्कवर येते दीपक, मिस्त्री गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. त्यामुळे या दीपकला आता कसं सामोरं जायचं याचं उत्तर शोधावं लागेल टीम गोडदेवला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला विक्रम पाटील. 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला चेंडू मात्र चेंडू जर बघितला अगदी बॅटवरून यष्ट्यांवर जातोय आणि इथे अजून एक गडी बाद होते. मोठा झटका टीम ओम्ब्रमध्ये गोडदेवला. निलेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. त्यामुळे इथून पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होताना दिसते. ही मॅच जर बघितलं तर थोडीशी दोलायमान परिस्थिती आहे. अगोदर निश्चितच आपण बघितलं पेनकरपाडा टीम जबरदस्त स्टार्ट दिला त्यांनी, मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय टीम ओम्ब्रमध्ये गोडदेवनं. आणि तिथून आता या चौथ्या षटकाची सुरुवात जर बघतोय तर निश्चितच पहिल्या चेंडूवर निलेश पाटील सारखा अफलातून क्रिकेटपटू इथे बाद होताना दिसतोय. त्यामुळे थोडीशी द्विधा मनस्थिती आहे अजून या मॅच मध्ये. प्रेक्षकांना काय हवंय, प्रेक्षकांना एक चांगला सामना हवाय आणि म्हणूनच प्रयत्न केले जात आहेत. थँक्यू व्हेरी मच बोथ द टीम्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन नाईक. थँक्यू. नवीन बॅटर आता नितीन नाईक उतरलाय. हा हिरो फलंदाज तो म्हणजे एनएस भाईंदरच्या स्पर्धेमध्ये अगदी अंतिम सामन्यामध्ये तारणहार ठरला होता टीम ओम्ब्रमध्ये गोडदेव साडी. तो बॅटिंग एंडला गेलाय. ओ यावेळेला जर बघितला तर बॅकफुटला खेळलेत आणि अगदी आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर आत वळालेला हा चेंडू शेवटच्या क्षणी स्टिअर केलाय. लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव तिथे मिळतीये. एका धावेने नितीन स्वतःचा अकाउंट खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 29 या आकड्यावर. ना विक्रम पाटील ऑन स्ट्राईक. धावा वाढवायचे आहेत आणि त्यासाठी किती प्रयत्न केले जातील
मात्र हे कॉन्टेस्ट नक्कीच चांगलं दिसते. पुन्हा एकदा आत येणारा चेंडू, अगदी वाढ बघितली आणि हे निमंत्रण कसं स्वीकारणार नाहीये विक्रम पाटील. हा षटकार येतोय, भरपूर खराब चेंडू होता आणि त्यावर आलेला हा मोठा फटका, षटकार. थँक्यू. हा षटकार येतोय, संघाची धावसंख्येने उडी घेतली ती म्हणजे 35 वर. ओमरामदेव गोडदेव संघ प्रयत्न करतोय की धावसंख्या 50च्या पलीकडे कसे जाईल. जर पहिल्याच सामन्यात 50 धावा पूर्ण झाल्या तर एक मोठं टार्गेट सेट होताना दिसेल. विक्रम पाटील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. नेक्स्ट बॉल दीपक. ओ वॉट डिलिव्हरी, काय लेग ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः 60 डिग्री मध्ये जबरदस्त स्पिन आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरप्राईज होते हे निश्चितच विक्रमसाठी. मगाचा चेंडू ऑफ ब्रेक होता, अगदी शॉर्ट डिलिव्हरी आणि त्यावर षटकार. मात्र इथे फिरकीचा मारा पाहायला मिळतोय. ही विकेट जर बघितली तर अशा फिरकीपटूंसाठी नंदनवन आहे. हा चेंडू मात्र 22 देऊन गेलाय. एक धाव अजूनही, संघाची धावसंख्या 36. नाव नितीन नाईक ऑन स्ट्राईक. अगदी वेगवान चेंडू होती. मात्र इथे आपण बघतोय पुन्हा एकदा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक अवांतर धाव फलकावर. चांगली कामगिरी म्हणेन मी. मात्र इथे तुम्हाला काय करायचं आहे, दिशान टप्प्यावर कंट्रोल तर दाखवायचाच आहे. मात्र वेगातलं परिवर्तन हा सगळ्यात मोठा मुद्दा ठरणार आहे आज दिवसभरात या विकेटवर. कारण ही विकेट आपण बघतोय अगदी मातीनं सजली आहे. वेल प्लेड. चांगला फटका. इथे दुसरी धाव कदाचित अवेलेबल होईल का, कॉल लवकर द्यावा लागेल. मात्र नाही. गुड कलेक्ट अँड थ्रो. अतिशय चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज नक्कीच उंचावलाय, तो म्हणजे टीम पेनकर पाड्याचा. षटक संपताय. 4 धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 38. 3 षटकामध्ये 28 होत्या, याही षटकात आले 10 धावा. म्हणजे मोमेंटम चांगला आहे, तो म्हणजे टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव साडी. धावसंख्या 38 झाले. इथून पुढे अजून 11 ते 12 धावा या मॅच मध्ये घेऊन येणार आहे टीम ओमरामदेव गोडदेवला. तुम्ही एन्जॉय करा ही स्पर्धा. आर के क्रीडा मंडळ मोरवा आयोजित स्वर्गीय गोविंदराजी पाटील चषक 2025. काय अफलातून डिस्प्ले बनवण्यात आलाय. मनापासून कौतुक आहे आर के क्रीडा मंडळाचं. वेगवेगळे कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र एक गोष्ट नक्कीच लक्ष वेधते या स्पर्धेसाठी. आपण टॉस बॉक्स बघतोय, त्या टॉस बॉक्स साठी निश्चितच आम्हाला लिटिल किंग्स प्री स्कूल मोरवा यांच्या मार्फत सहकार्य आलं आणि त्यांचा हा टॉस बॉक्स म्हटलं तर निश्चितच लिटिल किंगडम प्री स्कूल मोरवा यांचा हा एकूणच टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही देतोय गोलंदाजी मार्गवर. अजून एक आकर्षक खेळाडू टीम पेनकर पाड्याचा. संकट समयी कोण कामास येतो अमितकडे नेहमीच पाहिलं गेलंय. अगदी पहिले षटक असो किंवा शेवटचं षटक असो, अमित ते हाताळत आलाय आणि आपला एक्सपिरियन्स आणि आपला उत्साह दोन्ही तो प्रत्येक वेळा टाकत असतो. टीम वाघबीळ उपस्थित झाले का? टीम वाघबीळ मास्टर्स जर उपस्थित झाला असाल तर प्लीज संपर्क साधा, कारण नेक्स्ट मॅच NS भाईंदर वर्सेस जय मल्हार वाघबीळ मास्टर्स अशी आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी प्लीज संपर्क साधा. अमित आलाय शेवटच्या षटकासाठी. धावसंख्या 38 आहे. पहिला चेंडू अगदी ब्लॉकर मधलाय, तिथून या चेंडूला ड्राईव्ह केलंय ऑन साइडला. एक धाव पूर्ण. कॉर्नर रिजन मधून चेंडू उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एकूणच दीपक यांचं. मात्र तरी सुद्धा या 2 धावा पडून पूर्ण केल्या. वेल डन नितीन नाईक. धावसंख्या 40 झालेली आहे. पूर्ण कल्पना आहे गोडदेव टीमला, पूर्ण कल्पना आहे 50 धावा झाल्या तर आपले विजयाचे पर्सेंटेज वाढतील. पहिल्या 2 षटकात फक्त 12 धावा होत्या आणि तिथून या मॅचला कलाटणी मिळाले. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे. इथेही धावा मिळतील.
दुसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉल झालाय या 2 धावा. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कुणीही नाहीये ऑन साइडला आणि म्हणूनच अगदी सेफ लँड होतोय हा चेंडू. धावसंख्या 42 वर जाते. मात्र मगाशी ज्या पद्धतीने काही विचार चालले होते की 30 यार्ड सर्कल चांगला आहे, पूर्ण मैदान आहे, आर के मंडळाचा आम्ही थोडीशी रिक्वेस्ट केली की आपल्याला पॉवर प्लेचे नियम ठेवायला हरकत नाही. मात्र एकूणच आर के क्रीडा मंडळाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे. आपण 2 क्षेत्ररक्षक ठेवूया ना, त्यामुळे त्यांनी ती तरतूद केली आहे की अगदी शेवटपर्यंत 2 क्षेत्ररक्षक तुमच्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये दिसले पाहिजे. हे नियम आहेत सर्कलचे. अमित पुन्हा एकदा विक्रम पाटील साडी. पहिली मॅच तुम्ही एन्जॉय करतायत. यावेळेला आडवा पट्टा, विक्रमचा हा तडाखा आणि चेंडू. ओ जबरदस्त प्रयत्न झाला होता, मात्र कुठेतरी ताळमेल नव्हता, प्रयत्न अफलातून होता. मात्र हा अगदी मोक्याच्या क्षणी आलेला षटकार. वाजत गाजत भंडारा उदलित, वाजत गाजत भंडारा उदलित, जमलाय लोक सारा जत्रला. आमचे धारावी आईचे, आईचे धारावी डोंगराला, मुरदाराई गावाला, आईचे मोरवा गावाला. आमचे धारावी आईचे, आईचे धारावी डोंगराला, मुरदाराई गावाला, आईचे मोरवा गावाला. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल नक्कीच केलाय. आपण बघतोय या शॉट फाईनली काढले आणि तिथून जर बघितला तर एक क्षेत्ररक्षक अजून ऑन साईडला वाढवलाय. याचं कारण इथे जर ऑन साईडला फटकेबाजी होते त्यामुळे प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. यावेळेला जर बघितलं तर प्रीमेड स्ट्रोक होता, इथे धावा जरूर मिळणार आहेत. चेंडूला ठेवायचं होतं ते म्हणजे फाईन लेगला, चेंडू मात्र बॅटची कड घेऊन जातोय. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा, रन येऊ द्या कशाही येऊ द्या आणि आलेत. या 4 धावने संघाची धावसंख्या अगदी 50च्या पलीकडे. धावसंख्या 52. अभिनंदन टीम ओमरमध्ये गोडदेव मास्टरचा. धावसंख्या 52. थँक्यू. अनेक मान्यवर येताना दिसतील. सन्मान्य जितेंद्र नाईक सर, आम्ही तुम्हाला पाहतोय. या सर प्लीज, आपलं स्वागत आहे. गुरुदेव गावाचा आहे नामांकित खेळाडू आणि निश्चितच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा एक अफलातून देणगीदार. यावेळेला चेंडू ओढवला यशावर आणि इथे विकेट आली. हा चेंडू देखील मोठ्या फटक्याचा असू शकला असता, मात्र थोडंसं जास्त शफल केले आणि चेंडूनं यशांचा वेध घेतलाय. विक्रम पाटील बॅक टू पेव्हलियन. धावसंख्या 52. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या 52. विक्रम परतलाय. चांगली बॅटिंग केली विक्रमनं. 8 चेंडूमध्ये 21 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला एका सुस्थितीत नेले. नवीन बॅटर आता माजी कर्णधार भावेश पाटील. व्हाट शॉट. आल्याच आपला तडाखा दाखवलाय भावेशनं. या शेवटच्या चेंडूवर हा अप्रतिम फटका आणि भावेशने गेल्या दाखवलंय मैं भी कुछ कम नाही. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 58 झाली आहे आणि एकूण 60 धावांचं एक मोठं टार्गेट म्हणेन, कारण ही पहिली मॅच आहे. त्यामुळे 59 धावा अफलातूनरित्या बनवलेत. त्या म्हणजे टीम गोडदेवनं पहिल्या 2 षटकात 12 धावा, नंतरच्या 3 षटकात तब्बल 46 धावा. ही आहे टीम गोडदेव अफलातून क्रिकेट. थँक्यू डीजे. थोडंसं थांबवतोय. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय जरा प्लीज या टॉस बॉक्स मध्ये. हा ये कीर्ती, थँक्यू व्हेरी मच. मनापासून हार्दिक आभार. मात्र कीर्तीला विनंती करतोय जरा तुमच्या शुभ हस्ते आपण एकूणच दोन्ही कर्णधारांचा सन्मान करूया. टीम कॅप्टन पिनकरपाडा या प्लीज आणि टीम कॅप्टन ओम बलदेव गोडदेव निलेश दादा प्लीज या. आपलं स्वागत आहे
आमच्या टीमच्या वतीने आम्ही स्वागत करतोय, आमच्या आयोजकांच्या वतीने स्वागत करतोय आणि मी आमच्या एकूणच या कार्यक्रमांचे उद्घाटक सन्माननीय कीर्तिवंत भानुदासजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही दोन्ही टीम कॅप्टनचा सन्मान करतोय. सन्मान स्वीकारा आमचा प्लीज. टीम कॅप्टन गोडदेव निलेश. फ्रूट बास्केट आहे, त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक्स आहे आणि एकूणच एक खास सन्मान चिन्ह आम्ही इथे दोन्ही टीम कॅप्टनला देऊन त्यांचा सन्मान करतोय. आणि आपण बघतोय टॉस्का बॉक्स लिटिल किंगडम प्री स्कूल मोरवा यांच्या वतीनं स्पॉन्सर झालाय आणि त्यांच्या एकूणच या प्लॅटफॉर्मवर आम्ही हा विशेष सन्मान करतोय, तो म्हणजे दोन्ही टीम कॅप्टनचा. टीम गोडदेवचा हा सन्मान होताना दिसतोय. कीर्तिवंत भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांना फ्रूट बास्केट देखील दिलं जाईल आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या एकूणच स्पर्धांसाठी. आर के क्रीडा मंडळ आपलं आभारी आहे, अतिशय चांगल्या वेळेवर तुम्ही आलात. लक्षात घ्या टीम NS भाईंदर टीम कॅप्टन मला वाटतं इकडे उपस्थित आहेत. वाघबीळ टीम कॅप्टन आलात का तुम्ही? चला प्लीज या टॉस साठी लवकर या. गणेश दादा आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत, लवकर या. आणि हा सन्मान पेनकरपाडा टीमचा. थँक्यू व्हेरी मच शशिकांत वर्तक साहेब, आपलं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आम्ही. अतिशय चांगल्या वेळेवर तुम्ही इथे उपस्थित राहिलात. चला आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. तर दोन्ही टीम कॅप्टन या प्लीज. NS भाईंदर टीम कॅप्टन या प्लीज. नेक्स्ट मॅच अजून एक महत्वपूर्ण सामना या मालिकेतील. जय मल्हार 40 मास्टर वाघबीळ वर्सेस NS भाईंदर मास्टर्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि धन्यवाद कीर्तिवंत भोईर यांचा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय आणि नक्कीच संध्याकाळच्या सत्रात ते इथे येताना दिसतील. येस टीम कॅप्टन NS भाईंदर, चला या टॉस बॉक्समध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. प्लेअर लिस्ट नंतर दिली तरी हरकत नाही, या लवकर तुम्ही आणि आपण लगेच टॉस करणार आहोत. येस राजन दादा प्लीज विनंती करतोय आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आणि दोघं टीम कॅप्टनचा आपण अजून सन्मान करूया प्लीज. लगेच आपण सन्मान करू. राजू नाना या प्लीज, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. वाघबीळ मास्टर्स वर्सेस NS भाईंदर मास्टर्स नेक्स्ट मॅच आणि आपण लगेच टॉस कडे वळतोय. राजू नाना आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचा सन्मान देखील राजू नानांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि आपण टॉस का बॉक्स बघतोय लिटिल किंगडम प्री स्कूल मोरवा यांच्या मार्फत स्पॉन्सर झालाय. या मध्ये या राजू नाना प्लीज, आपण मध्ये उभं राहा. टॉस होतोय, इम्पॉर्टंट टॉस आहे. कोणता संघ नाणेफेक जिंकतोय? येस NS भाईंदर जिंकला का? येस NS भाईंदर संघांना नाणेफेक जिंकले. आपला निर्णय ते कळवतील. मात्र दोन्ही संघनायकांचा हा विशेष सन्मान लगेच आम्ही करतोय, तो म्हणजे एकूणच RK क्रीडा मंडळाच्या वतीनं राजीव नाना यांच्या शुभ हस्ते फ्रूट बास्केट दिले जात आहे. आस्वाद घ्या या गोष्टींचा, भरपूर गरज आहे. सध्या उन्हातानाचे दिवस आहेत आणि या फ्रूटची नक्कीच तुम्हाला चांगली एनर्जी मिळेल अशी अपेक्षा आहे. टीम NS मास्टरचा हा सन्मान, तसेच टीम वाघबीळ मास्टर कर्णधार गणेश मनेरा यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी होतोय. पहिली मॅच सुरू आहे. 59 डावा विजयासाठी आहेत आणि निश्चितच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वर्गीय गोविंदराजे पाटील 40+ मास्टर चषक या स्पर्धेमध्ये. नियम सगळ्यांना सारखे आहेत, त्या सगळ्यांनी त्या नियमांचं उल्लंघन करू नका, चांगलं क्रिकेट दाखवा याच सदिच्छा. आणि वळूया आता निश्चितच आमचे सन्माननीय समालोचक मित्र भारतजी राऊत यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू संकेतजी पाटील. राई गावाचा एक गोड आवाज. आणि मी नेहमीच म्हणतोय ज्या ज्या वेळेस संकेत आमच्यासोबत 40+ क्रिकेट ची स्पर्धा समालोचन करण्यासाठी असतात की या 40+ क्रिकेटचा उगम हो हा नक्कीच आपल्या महाराष्ट्राचे संत बालयोगी सदानंद महाराज यांच्या जन्मभूमीतून म्हणजेच राई या गावातून झालेला आहे. राई या गावाचे सुपुत्र संकेतजी पाटील आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. टार्गेट सेट केला आहे या ठिकाणी आपण पाहतोय तर 59 धावा. मोरव्याचं मैदान, आतापर्यंत मोरव्याच्या या मैदानावर आपण 40+ ची स्पर्धा अनेकदा खेळताना पाहिले,
मित्रांनो नक्कीच 60 धावा 70 धावा जवळपास 97 धावा देखील या मैदानावर झालेल्या आहेत. अनेकांनी अर्धशतकं खेळी या मैदानावर पूर्ण केलेल्या आहे. असे देखील बरेचसे खेळाडू आहेत. मात्र 59 धावा कशा प्रकारे या ठिकाणी चेस केल्या जातील पेनकरपाडा या टीम कडून, मात्र कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी होईल गुरुदेव संघाची देखील पाहायला मिळेल. कारण ज्याप्रमाणे मगाशीच आमच्या संकेत पाटीलने म्हटलं होतं की जवळपास फिरकीच्या गोलंदाजांसाठी नक्कीच एक उपयुक्त अशी खेळपट्टी आहे. मातीचं विकेट आहे, त्याच्यामुळे नक्कीच लेग कटर ऑफ कटर जे गोलंदाज आहेत त्यांना नक्कीच या खेळपट्टीचा बेनिफिट मिळेल. ज्याप्रमाणे आपण पेनकरपाडा टीमच्या काही गोलंदाजांची आपण गोलंदाजी पाहिली, अतिशय सुंदर आपण ते ऑफ कटरचे चेंडू पाहिले. सुरुवातीला नक्कीच जवळजवळ आपण जर पाहिलं तर गुरुदेव संघाला नक्कीच सुरुवातीला अडचणी आपण पाहिल्या तर गुरुदेव संघाच्या खेळताना अडचणी आल्या होत्या समोर गुरुदेव टीमच्या. कारण 12 चेंडूमध्ये फक्त गुरुदेव संघानं बनवले होते ते फक्त 12 धावा आणि त्यानंतर 18 चेंडूमध्ये गुरुदेव संघ शूट झालाय. यस मॅच ऑन. पंचांचा इशारा होतो यशोक राऊत सरांना आपण पाहू शकाल आणि एका साईडला ईश्वरजी माची. हे दोन पंच आहेत. 59 धावा करायचे आहेत. पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल, पुलचा फटका, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. जवळजवळ लॉंग लेगच्या फिल्डरनं प्रयत्न केला होता मात्र चेंडू अडला नाहीये. काय निर्णय येईल पंचांचा. पहिला चेंडू चांगल्या कलात्मक पद्धतीने खेळला गेला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. हनुमंतरायांचा आज जन्मदिवस आहे आणि जन्मोत्सव अनेक गावामध्ये साजरा केला जातोय. तर प्लीज मी कॉल देतोय एन एस बाय द टीम कॅप्टन. टॉस जिंकलात आपण, जर आपला निर्णय आपला जाहीर करावा. एन एस बाय द टीम कॅप्टन आपण आपला निर्णय जरा जाहीर करावा. टॉस आपण जिंकला आहात. सुरुवात दणक्यात झाली आहे. 59 करायची आहे आणि अशाच प्रकारे सुरुवात होणं गरजेचं आहे पेनकरपाडा या टीमसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेळला गेला. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं शतरक्षण नितीन नाईक कडून केले गेले. स्टॉप केला गेला बाउंड्री लाईनवर. चेंडूला सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 5. नो डाऊट मी म्हणेन चांगल्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर आहे पेनकरपाडा या टीम जवळ. ज्याप्रमाणे आपण गुरुदेव संघाच्या काय खेळाडूंना पाहिलं, जयला आपण पाहिलं चांगल्या प्रकारे खेळी करताना. त्यानंतर आपण पाहिलं तर जवळपास भावेशच्या बॅटमधून एक षटकार, विक्रमची देखील चांगली आपण खेळी पाहिली. नितीन नाईकला जास्त स्ट्राईक त्या ठिकाणी मिळाली नाही आहे. मात्र एन एस भाईंदरचं मैदान संकटमोचक काम केलं होतं नितीन नाईकनं. 2 स्पर्धा मी पाहिल्या होत्या, 2 मॅचेस मी पाहिल्या होत्या. अफलातून बॅटिंग केली होती नितीन नाईकनं. ज्या वेळेपासून हा खेळाडू ओमरमध्ये गुरुदेव या टीममध्ये आलाय ते नक्कीच मी म्हणेल एक बेस्ट ऑलराऊंडर सापडला गेलाय गुरुदेव या टीमला. ऑफ साईडला स्क्वेकटचा फटका पाहतो आपण. 1 धाव तरी ते मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. पेनकरपाडा टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 6. बघा ट्रॉफ्यांच्या समोर बसू नका, बरं दिसत नाही ते. थोडंसं क्रॉस बसा, कारण तुमच्या मागे ट्रॉफीज आहेत त्याच्यामुळे ते बरं दिसत नाहीयेत. थोडंसं ते स्पीकर जवळ आपण बसलात तरी चालेल. चांगला फटका अराउंड द कार्पेट. मिड विकेट डीपला चेंडूला स्टॉप केलं गेलं. नितीन नाईक चेंडूवर येत आहेत. चांगलं शतरक्षण. 2 धावा होऊ शकल्यास बघा वेळ होता. मात्र मनोज पाटीलचं लक्ष नाही आहे. चेंडूकडे बिलकुल लक्ष नाही मनोज पाटलांचं. जवळपास यष्टीरक्षकाकडून मनीषकडून देखील विक्रमकडून थोडी चुकी झाली होती. बॅकअपसाठी जवळपास मण्यादा आला होता, त्याच्याकडून देखील चुकी झाली आणि या वेळेमध्ये नक्कीच एखादी धाव आणखीन चोरता आली असती. मात्र कदाचित बॅटकडे पाहत राहिला मनोज पाटील आणि या वेळेमध्ये मात्र तो चेंडू कधी पकडला गेला कळलं नाही त्याला. बघा मण्यादा तुझ्यासाठी पारदर्शी गेलाय. अनामी व्यक्ती आहे, त्याने नाव जाहीर केलं नाही आहे. जर कॅच पकडला तर तुला 200 रुपये दिले जातील. स्लॉक स्लिपचा फटका खेळायचा होता. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 धाव इथे मिळेल. मोहन यांच्या बॅटमधून आपण फटका पाहिलाय. एका धावेनं धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 8. 59 करायचे आहेत. 5 ओव्हरची मॅच म्हणजे जवळजवळ विचार केला आपण तर 12 धावा. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट 12चा आहे आणि या आस्किंग रन रेटनं खेळावं लागणार आहे पेनकरपाडा या टीमला. या मैदानावर कुठलीही धावसंख्या सेफ म्हटली जात नाही आहे. मी म्हटलं ना मगाशी की जवळपास 97-95 धावा मी या मैदानावर होताना पाहिले आहेत 5 ओव्हरमध्ये.
मोठा फटका आहे, आडव्या बॅटनं खेळला गेलाय, मात्र मागे अगदी फ्री होम डिलिव्हरी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर पराग होता. हळण्याची गरज लागली नाहीये, त्यासाठी म्हटलं मी फ्री होम डिलिव्हरी. गुड कॅच, फलंदाज बाद मिस्टर मनोज पाटील आउट. थँक्यू डीजे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक जुडलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी नक्कीच सहर्ष स्वागत. तब्बल आपण पाहिलं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जर बोलायचं केलं तर 66,000 सबस्क्रायबर आहेत डीबीएन लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे आणि नक्कीच प्रगतिशील चॅनल म्हणून या चॅनलची ओळख आहे. प्रथमच लाईव्ह टेलिकास्टमध्ये वॅगन व्हील जर कुठल्या चॅनलला आणलं असेल तर डीबीएन लाईव्हनं कंपॅरिझन देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दाखवलं जात असतं आणि नक्कीच काही वर्षातच मी तर म्हणेल जवळपास भरपूर काही तुम्हाला बदल हा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत या गोष्टीकडे. पहिलं षटक कंप्लीट झालं आहे, धावसंख्या फलकावर आपण 8 पाहतो आणि पहिल्याच या षटकामध्ये पहिली विकेट गमावलं आहे पेंडकरपाडा या संघानं. मनोज पाटील त्या ठिकाणी बाद झाले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर प्रशांत वर्तक, एका साईडला मोहन. डावकुरे खेळाडू आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज मिस्टर पराग तयार. ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळलाय, फटका फसलाय, मागे आहेत निलेश पाटील. चुकी होणार नाहीये, सुंदर असा कॅच टिपलाय निलेशनं आणि खेळ संपलाय मिस्टर मोहन यांचा. दुसरा धक्का पेंडकरपाडा टीमला. मिस्टर मोहन बॅक टू द पॅव्हिलियन आउट. थँक्यू डीचे, धन्यवाद. आणखीन एक धक्का पेंडकरपाडा टीमला. जवळपास आउटसाईड ऑफस्टमच्या भरपूर बाहेर हा चेंडू हाताळला होता आणि तो ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला मोहनकडून. फटका फसला गेला होता आणि चांगला कॅच टीम कॅप्टन निलेश पाटीलकडून पकडला गेलाय. ही जोडी आता मात्र महत्त्वपूर्ण असेल. एका साईडला दीपक म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि एका साईडला प्रशांत वर्धक आणि नक्कीच दोन्ही खेळाडू हे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. इथून एखादी पार्टनरशिप अपेक्षित असेल. 59 करायचे आहेत. आडव्या बॅटनं आल्या यावेळेस चेंडूला पिक केलाय, जबरदस्त फटका खेळला गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच या फटक्यामध्ये पाहायला मिळत आहेत 6 धावा. थँक्यू. 78वं वर्ष आहे आरके क्रीडा मंडळ आपण पाहत आहात. ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे. भरपूर काही आठवणी आहेत. मगाशीच आमचे साथी समालोचक संकेतजी पाटील साहेबांना म्हटलं की जवळपास 1947 म्हणजे भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेपासून मात्र नक्कीच राधाकृष्ण क्रीडा मंडळ हे नाव मात्र दिलं गेलं आहे आणि त्यावेळेपासून आत्तापर्यंत ही ओळख आणि जवळपास टेनिस क्रिकेट जगतामध्ये ही मात्र छाप हे नाव मात्र कोरलं गेलं आहे. मॅचमध्ये नक्कीच मजा येईल. मी म्हटलं ना की ही जोडी महत्त्वपूर्ण आहे. इथून एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित असेल. 59 करायचे आहेत आणि इथून जर जवळपास 30-35 किंवा याहून अधिक जर एक चांगली पार्टनरशिप जर मैदानाच्या आतमध्ये झाली तर नक्कीच या मॅचमध्ये येणार ट्विस्ट. पराग पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली होती परागनं. ब्रेक टर्न पाहिलाय, स्विन पाहिलाय, मात्र लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. ईश्वर माझी सर इशारा देत आहेत, वाईट आहे चेंडू. अवांतर धावेत नक्कीच भरणा होईल. धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजेच 15 धावा आज तुषार पाटील वेळ देत आहेत आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या स्पर्धेला. बघा सॉफ्ट हँडनं फक्त डिफेन्स केलं गेलं आहे. कारण मगाशी जो टर्न पाहिला आपण खरोखरच अतिशय जबरदस्त आपण तो ऑफ कटर बॉल पाहिला
आणि यावेळेस कदाचित पुन्हा एकदा तो चेंडू कदाचित टेस्ट करायचा असेल बॅटर दीपक म्हात्रे आणि त्या कारणाचा तो चेंडू डिफेन्स केला गेला. स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचा ही पूर्ण जाणकारी आहे पेनकरपाडा या टीमला. स्विच हिटचा फटका मधोमध गॅप आहे. प्रयत्न सुरू आहेत स्वीपर कव्हर पॉइंटच्या फिल्डरचे चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू काही अडला नाही आहे. निघून गेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. धावसंख्या झाली आहे 19. मी म्हटलं की आस्किंग रन रेट 12चा आहे आणि ते आस्किंग रन रेटने खेळत राहिला तर नक्कीच 60 म्हणजे 59 धावसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकाल. थोडासा उशिरा खेळलेत. कदाचित मी म्हणेन 2 माइंडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. अगोदर विचार केला होता की आज फटका खेळायचा आहे की नाही. ऐन वेळेवर अगदी ती बॅट्समॅन आपण पाहिला. चेंडू टॉस झालाय, आदळला गेला तो म्हणजेच अंगावर. चांगला चेंडू हाताळला गेला. वापसी करतोय गोलंदाज. एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलाय. फुल टॉस, मात्र फ्लाईट मिळाली होती. ती फ्लाईट व्यवस्थित मिडल करता आली नाही बॅटवर. आउटसाइड लेग स्टंप आपण चेंडू पहिला अपील मैदानाच्या आतमध्ये केली होती. बॅटची एज पंच म्हणतायत. या शेवटच्या चेंडूवर सिंगल कन्वर्ट केला गेला दीपक म्हात्रेनं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ आपण पाहिलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फळकावर. त्या म्हणजेच तब्बल 20 धावा. कंपॅरिझन जर आपण पाहिलं या दोन्ही संघांच्या विषयी तर ज्यावेळेस 12 चेंडूंचा खेळ संपला होता त्यावेळेस गोडदेव संघाची धावसंख्या होती ती 12 आणि यावेळेस आपण पाहतो पेनकरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावा आहेत त्या 20. हे कंपॅरिझन आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहू शकाल. पाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून आता मात्र ज्याप्रमाणे जी कामगिरी केली होती म्हणजे 18 चेंडूमध्ये मला वाटतं की 44 की 46 धावा गोडदेव संघानं कुठल्या होत्या तशाच प्रकारे तोडफोड खेळी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये पेनकरपाडा या टीमला. येणारे चेंडू 18 आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत पेनकरपाडा या टीमला त्या 39. घेऊया आपण डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या मैदानाच्या आतमध्ये. डीजी थँक्यू डीजे. धन्यवाद. खूप चांगलं संगीत वाजलं गेलं डीजेच्या माध्यमातून. थँक्यू. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 39 धावा या करायच्या आहेत. स्ट्राईक एंड दीपक म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मिस्टर प्रमोद येतोय. लेग ब्रेक पाहिला आपण. लेग कटर चेंडू पाहिला, मात्र लाईन नक्कीच खराब पाहायला मिळाली. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर धावा झाल्यात त्या 21 वळकावर. प्रमोद म्हटलं तर नक्कीच सर्वाधिक विकेट प्राप्त करणारा गोलंदाज आहे. गुरुदेव मास्टर्स या टीममधील एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून एक ओळख आहे प्रमोद यांची. चांगला चेंडू, एक चांगली लाईन पहिले. यावेळेस सरळ चेंडू हाताळला गेला होता. समोरून चेंडू पडला गेला, अगदी खाली बसलाय चेंडू. मातीचं विकेट आहे. भरपूर सकाळी चर्चा झाल्या कारण या मातीच्या विकेटवर निव्वळ 2 दिवस अगोदर सराव आरके टीमने जो केला होता आणि त्या सरावाच्या दरम्यान त्यांना भरपूर काही अनुभव आला आहे या मातीच्या विकेटचा. मोठा फटका आहे यावेळेस. लँडिंग देखील तितकीच महत्त्वाची असेल. प्रयत्न होते की चेंडूला अडवता येईल, मात्र प्रयत्नाला यश नाहीये. अगदी चेंडू निघून जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू दीपक ऑन फायर. आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास 2 षटकार 1 चौकार. वैयक्तिक खेळी जर आपण दीपक यांची पाहिली तर 17 या धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. यावेळेस देखील एक फटका चांगला आहे. डीप लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी मिस्टर भावेश पाटील.
चांगला कॅच टिपलाय. एक मोठी विकेट म्हणायचं गेलं तर प्राइजलेस विकेट मिस्टर दीपक म्हात्रे यावेळेस बाद आउट. थँक्यू DJ. एक महत्त्वपूर्ण विकेट जर आपण या फटक्याच्या विषयी म्हणायचं गेलं तर तुषार जवळपास आउटसाइड ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू होता आणि ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी दीपक म्हात्रेंना फटका फसला गेला आणि चांगला कॅच त्या ठिकाणी टिपला भावेश पाटीलनं. माजी कर्णधार आहेत घोडदौड टीमचे, आपल्या कारकिर्दीमध्ये देखील भरपूर पारितोषिक घोडदौड संघाला मिळवून दिलेत भावेश पाटील यांना आणि नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो मिस्टर गणेश. विघ्नार्था समोर अनेक संकट आहेत पेनकरपाडा या टीमच्या. या संकटातून हा खेळाडू मात्र पेनकरपाडा संघाला बाहेर काढेल का? शफल होऊन आल्या पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. अगदी नितीन नाईकच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू. नॅचरल केलं आहे, नैसर्गिक खेळ आहे. कधीही जवळपास सिंगल डबलचा खेळ जास्त करून मी पाहिला नाहीये. अनेकदा ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये आक्रमक खेळी मात्र अनेकदा केले आहे गणेश पाटीलनं. यावेळेस देखील ऑन साईडला फटका हवेत खेळला गेलाय. अंदाज घेता आला नाहीये. दुविधा मनस्थितीत पुढे जाऊ की मागे येऊ हा विचार करत राहिला भावेश आणि इथे मात्र चेंडून चकवा दिलाय. चौकार. 4 धावा. थँक्यू. धावा झाल्या त्या 37 धावा या फळकावर लागल्या गेल्या. आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि या 13 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 22. मॅच इतकी लांब नाहीये. जवळपास म्हणायचं गेलं तर 1 ते 2 मोठे फटके मॅच कव्हर होऊ शकेल. ही धावासंख्या कदाचित बॅकफुटला गेला होता, भरपूर मागे गेला होता खेळण्यासाठी. शॉर्ट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये हा कदाचित स्ट्रोक खेळायचा होता. फायनल क्षेत्रामध्ये सिंगल या ठिकाणी पूर्ण केला गेला. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 38. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला गणेश पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा 38 झाल्यात. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 21. बघा महत्त्वपूर्ण गोलंदाज मी प्रमोदच्या विषयी माहिती दिली की सर्वाधिक विकेट म्हणजे घोडदौड संघामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोणता असेल तर तो आहे प्रमोद. विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची एक ख्याती आहे घोडदौड मास्टर्स या टीममध्ये. मध्ये या गोलंदाजाला देखील मी तर म्हणेल तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या. महागडं षटक हाताळलं गेलं प्रमोदकडून देखील. एक सफलता प्रमोदनं प्राप्त केली मात्र तब्बल 18 धावेचं आपण ते षटक प्रमोद यांचं पाहिलं. त्याच्यामुळे आता नक्कीच घोडदौड संघासमोर चिंतेचा विषय असेल. बघा एखादी विकेट कारण 2 महत्त्वपूर्ण बॅटर क्रीजवर होते. एक तर म्हणायचं गेलं तर दीपक म्हात्रे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर गणेश. ही जोडी कुठेतरी फोडायची होती. प्रशांत वर्तक ही जोडी कुठेतरी फोडायची होती आणि या कारणास्तव दीपक म्हात्रेच्या विकेटसाठी कदाचित प्रमोदला यूज केलं गेलं होतं आणि प्रमोदनं नक्कीच ते काम केलं. दीपकची विकेट प्राप्त केलीच आहे प्रमोदनं. मात्र तब्बल धावा 18 खर्च केल्यात या गोलंदाजानं. 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या तब्बल आता 21 धावा. NS बाइंदर यस वन द टॉस अँड चॉईस द बॉल या फील्ड फर्स्ट. काय निर्णय आहे आपला? वाघवेळपर्यंत पोहोचला का तो निर्णय? NS फील्ड आहे का व्हॅली आपला? यस फील्ड आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 12 चेंडू 21 धावांची गरज. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता आणि लाईन पाहिली, चेंडूला ओळखलं आणि त्यानंतर मात्र या चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गणेशनं. वाईट चेंडूचा इशारा होतोय पंचांकडून. 1 धावेमध्ये भर. धावा झाल्या आहेत फळकावर त्या तब्बल 39 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 20 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे ते 12. भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. तयार गोलंदाज. यावेळेस देखील आपण पाहिले तर
पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. मातीचं विकेट आहे भावेशकडे. नक्की दोन्हीही ते मी म्हणेल ब्रेक आहेत. जवळपास ऑफ कटर देखील चांगल्या प्रकारे करतोय, लेग कटर देखील बॉल चांगल्या प्रकारे भावेश टाकू शकतोय. मात्र ह्यावेळेस हा चेंडू सरळ टाकण्याचा प्रयत्न केला होता. 2 चेंडू हाताळले भावेशनं आणि हे दोन्ही चेंडू खराब आपण पाहिले. धावा झाले 40. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले गेले. नितीन नाईक अगदी बाउंड्री लाईनजवळ चेंडूला स्टॉप करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, स्ट्राईक एंडला थ्रो दिला जातोय आणि या वेळेमध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गणेश आणि प्रशांत या दोन्ही बॅटर्समध्ये चांगली रनिंग आपण पाहिली. धावा झाल्या त्या तब्बल 42 धावा. अजूनही जवळपास 17 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 11 चेंडू 17 धावा. म्हणजे काय हवं आहे पेनकरपाडा टीमला या मॅचमध्ये जर पुनरागमन करायचं असेल तर एखादा मोठा फटका, तुषार एखादा मोठा फटका कदाचित वापसी होऊ शकेल या मॅचमध्ये पेनकरपाडा या टीमची. तर इथे मात्र एखादे विकेट शोधावे लागेल, सर्च करावं लागेल एखाद्या विकेटसाठी. ते म्हणजेच गुडदेव टीमला वाईटचा इशारा पुन्हा एकदा. मातीचं विकेट आणि बघा अशा प्रकारे मी म्हणे इतक्या अवांतर धावा मी तर म्हणेल भावेशनं कधी खर्च केला नाहीत. या मोरव्याच्या आर.के. क्रीडा मंडळाच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय आणि अगदी चांगलं विकेट तयार केलं. जे मागे सूचना केली होती मंगेशनं आमच्यापर्यंत की आपण अनेक वर्ष सिमेंट पिचवर खेळतो, यावर्षी आपण मातीच्या पिचवर खेळणार आहोत आणि या मातीच्या विकेटचा या ठिकाणी बऱ्याचशा संघांना फायदा देखील होईल. आणि नक्कीच मी तर म्हणेल जे आमचे संकेत पाटीलनं म्हटलं होतं की जे स्विनचे सुलतान आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही खेळपट्टी अतिशय पोषक देखील ठरणार आहे असं कानमंत्र दिलं गेलं टीम कॅप्टन निलेश पाटीलकडून. बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलाय. स्क्वेकरचा फटका आपण पाहतोय. पॉइंट रिझनमध्ये फिल्डर आहेत प्रोडक्शनसाठी प्रमोद. 1 धाव मिळेल. धावा झाल्या त्या 44. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे आहेत 15. अगदी मॅच जवळ आलाय. एखादे विकेट गुडदेव संघाला हवे आहे तर एखादा मोठा फटका पेनकरपाडा संघाला हवा आहे या मॅचमध्ये येण्यासाठी. मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. शॉर्ट बॉल प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. अगदी बॅटच्या टोवर चेंडू लागतोय. बॅकफील्ड जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 हँड चेंडूला फील्ड केला गेला आणि तितका चांगला थ्रो पाहिला पण जयकडून. 2 धावा अराउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता ऑन साईडला लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये. धावा झाल्या आहेत त्या म्हणजे तब्बल 46. चेंडू शिल्लक आहे ते 9. धावा करायचे त्या 13. 9 चेंडू 13 धावांची गरज. पेनकरपाडा मास्टर्स पहिला सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. यावेळेस अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडूला सरळ फेकून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांत वर्तक यांच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत दर्जेदार षटकार. थँक्यू. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत त्या 7. विकेट देखील विकेटची माहिती देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. गोलंदाज मात्र या ठिकाणी तयार. शॉर्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा लेट कटचा फटका पाहिला पण मनेनं चेंडूला फील्ड केलंय. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये 1 धावेमध्ये भर. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 53. चेंडू शिल्लक आहेत 7. धावा करायच्या आहेत त्या 8. 6 माफ करा 6. 7 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडला गणेश. विकेटकडे लक्ष देऊया आपण. गुडदेव संघाच्या विकेट पडल्या होत्या त्या 5. पेनकरपाडा संघाच्या विकेट पडल्या आहेत त्या 3. यावेळेस देखील लाईन खराब. आज नक्की भावेशला झालंय काय? मी म्हटलं ना की दोन्हीही जवळपास कट करण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. आता जर आपण पहिला लेग ब्रेक पाहिला हा चेंडू आपण, कारण ऑफ ब्रेक देखील जवळपास ऑफ कटर देखील चांगल्या प्रकारे टाकतोय, लेग कटर देखील चांगल्या प्रकारे टाकतोय. मात्र आज लाईन कुठेतरी सापडत नाहीये भावेश पाटील यांना. इथे देखील आपण पाहिलं तर पंच पुन्हा एकदा वळतायत. आणखीन एक खराब चेंडू आपण पाहिला. सर्वात लांब लचक हे आपण षटक पाहिलंय भावेश पाटलांचं. ओव्हरऑल विचार केला आपण तर किती चेंडू टाकले आतापर्यंत भावेशनं? 5 चेंडू वाईट. जवळपास 10 चेंडूंचे षटक आपण पाहतोय भावेश पाटलांचं. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. बघा ज्याप्रमाणे पेनकरपाडा संघ गोलंदाजी करत होता, गुडदेव संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता मित्रांनो त्यावेळेस देखील असं चित्र आपण पाहिलं होतं. सरळ बॅटनं यावेळेस देखील लॉंग ऑनच्या वरून मॅच फिनिश केलंय. गणपतीनं मी म्हटलं होतं विघ्नहर्ता, हा विघ्न दूर करेल का पेनकरपाडा या टीमचं? आणि खरोखरच विघ्नहर्ता ठरलाय. गणेश क्लास बॅटिंग, षटकारांना मॅच विन. पेनकरपाडा संघ इथे विजय होतोय
अभिनंदन पेनकरपडा. हार्ड लक अँड बॅड लक. मात्र चांगला खेळ आपण गोडदेव टीमचा देखील पाहिला या ठिकाणी. थँक्यू गोडदेव. मात्र काय बॅटिंग केले, अफलातून बॅटिंग. दीपक मात्रेची आपण चांगली खेळी पाहिली. दीपकनं जवळपास बनवल्या त्या म्हणजेच 8 चेंडूमध्ये 17 धावा. त्यानंतर मात्र जवळपास गणेशची बॅटिंग, 1 षटकार 2 चौकार, जवळजवळ 6 चेंडूंचा सामना केला गणेशनं आणि 6 चेंडूमध्ये आपल्या टीमसाठी 20 धावा. मॅच मी चेंजिंग खेळाडू ठरलाय. अप्रतिम बॅटिंग केली गणेशनं. अभिनंदन पेनकरपडा मास्टर्स. बघा हे मैदान असं आहे मित्रांनो की कुठलीही धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते या मैदानावर. धावा कधी कधी डिफेंड झाल्या त्या कधी कधी 6 चेंडूमध्ये 4 धावा देखील या मैदानावर झाल्या नाही आहेत. असे आर.के. क्रीडा मंडळ यांचे मैदान आपण पाहतोय. चला प्लेअर लिस्ट अजूनही आली नाहीये, वळूया आपण लगेचच. यस सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच. कोच आहे ना पण 17ला 1 विकेट मी त्याला द्यायला लागेल ना, दीपकला द्यायला लागेल ना. चल यस मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपक मात्रे. मॅन ऑफ द मॅच. 17 धावा आपल्या बॅटनं बनवल्या आणि 1 विकेट, महत्त्वपूर्ण विकेट दीपकनं प्राप्त केली आहे. तर नक्कीच मिस्टर वर्ल्ड नितीनजी मात्रे यांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लिटिल किंगडम प्री स्कूल मोरवा हा टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्समध्ये मिस्टर वर्ल्ड नितीन मात्रे यांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे आणि आपल्याच शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मिस्टर दीपक मात्रे मॅन ऑफ द मॅच. बघा आतापर्यंत आपण ॲपलचे जवळपास 14 पर्यंत मोबाईल पाहिलेत. ॲपल 40, मात्र महिन्याकडे ॲपल 21 आहे म्हणून जवळपास जास्त मेमोरीचा तो फोन आहे. थायलंडवरून खास तो फोन आणलाय म्हणण्यानं. नितीनजी मात्रे मिस्टर वर्ल्ड यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला गेलाय. या साईज नंतर चेंज करू, पहिला ॲवॉर्ड घे दीपक तू, नंतर आपण साईज बघूया मित्रा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, बघू शकाल तुम्ही. मोरव्या गावाचा गौरव, मोरवा गावाची शान, शिवबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक आकर्षक अशी जर्सी, विवेकजी प्रकाश मात्रे यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट, त्यानंतर एक आपण मोमेंटम पाहू शकाल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नितीनजी मात्रे मिस्टर वर्ल्ड यांच्या वतीनं दिला गेला आहे. मोरवा गावचा गौरव आहे मी तर म्हणे नितीनजी मात्रेविषयी म्हणायचं गेलं तर. अभिनंदन दीपक. नेक्स्ट मॅच बेस्ट ऑफ लक. चला या वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. एका साईडला आपण वाघबीळ म्हणजेच सध्याच्या घडीला कागदोपत्री जो टॉप 1चा हा जो संघ आहे तो आपण संघ पाहणार आहोत आणि त्यांच्या सोबत देखील तितक्याच ताकदीचा संघ म्हणजेच NS भाईंदर. मॅचला ज्यावेळेस सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल, इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये राई गावाचा गोड आवाज आमचे सहकारी मित्र मिस्टर संकेतजी पाटील यांना. वेलकम संकेतजी, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू भारत. थँक्यू पंकज गोंधळे. जिलेबीची व्यवस्था आज पंकज गोंधळे यांच्या माध्यमातून करण्यात येईल. थँक्यू व्हेरी मच. बघा आम्हाला लगेच कळतं. वाघबीळ संघ येताना दिसतोय, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. NS भाईंदर टीम आणि आमचे दीपकजी भंडारी यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. जबरदस्त मास्टर आहेत आणि निश्चितच त्यांना खूप शुभेच्छा असतील. पुढे येत्या काळामध्ये त्यांचा एक जबरदस्त इव्हेंट होतोय, अगदी आपण बघतोय दुबईला, आणि निश्चितच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तो चांगला व्हिडिओ काल भारतने पोस्ट केला होता आणि शुभेच्छा देऊया आपल्या या कलाकारांना, कारण फक्त क्रिकेटच नाही तर इतरही आपल्या कलानिवडी ज्यांनी जपलेत आणि त्या जपताना अतिशय चांगलं काम ते करतायत आणि आपलं एकूणच व्यवसाय देखील ते वाढवत आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत. चला पुढची मॅच NS भाईंदर वर्सेस टीम वाघबीळ. चला वाघबीळ टीम मैदानाच्या आतमध्ये उतरला पाहिजे तुम्ही. आघाडीची जोडी लवकर उतरवा कारण पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते आहेत. स्वागत करूया दोन्ही एकूणच
संघाचं. आणि यस, मगाशी जो बॉक्स आणले जात आहेत तर नवीन टी शर्ट्स आहेत नो डाऊट. एन पी स्पोर्टच्या माध्यमातून एक खास जर्सीज प्रदान केल्या गेल्यात आणि निश्चितच स्वागत आहे टीम वाघबेळचं. वेलकम. आपण मॅच ऑन करूया. लक्षात घ्या, 2 बॅटरला विनंती करतोय तुम्ही लवकर ड्रेस कोड तुमचा परिधान करा आणि मैदानाच्या आतमध्ये या. तर ही स्पर्धा का महत्त्वाची आहे मित्रांनो? आर के क्रीडा मंडळ म्हटलं तर भरपूर मोठा इतिहास आणि अगदी जर बघितलं तर जेवढी वर्ष आपल्या भारत स्वातंत्र्य झाला आहे तेवढ्या वर्षापासून आर के क्रीडा मंडळ आहे मित्रांनो. हे मैदान आपण जे बघतोय अगदी जर बघितलं तर गाई म्हशी चरण्यासाठी हे एकूणच याचा वापर व्हायचा. मात्र त्यानंतर निश्चितच आपण बघतोय नंतर वेगवेगळ्या पद्धतीने डागडुजी झाले आणि 1947 ते 1970 पर्यंत क्रिकेट सामने गावाजवळील शेतामध्ये